दादांच्या अपघातानंतर तटकरे पटेलांनी पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र दिलं होतं असं रोहित पवार म्हणाले। प्रफुल्ल पटेल तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता असं रोहित पवार म्हणाले। पक्षावर कंट्रोल मिळावा म्हणून दादांच्या घराबाहेर काळी जादू केली होती का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी खळबळजनक दावे केलेत। अजितदादा जिवंत असताना घराबाहेर काळी जादू केल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। दादांच्या बंगल्याबाहेरील काळ्या जादूमध्ये भोंदूबाबा खरातचा समावेश असल्याचाही संशय रोहित पवारांनी व्यक्त केलाय। नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का। रोहित पवार यांनी यावेळेस थेट प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव घेऊन गंभीर आरोप केलेत। अजितदादांच्या निधनानंतर 18व्या दिवशीच तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं। या पत्रात पक्षाचं संविधान बदलून सर्व अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची मागणी केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। कॉन्स्टिट्यूशन आहे एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता। पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट देतं काय स्टेटमेंट देतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो, पण क्रमवारी बघितलं तर कुठेतरी असं दिसतंय कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या।